सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 23 मेच्या न्यूज. फर्स्ट न्यूज आहे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 या लिस्ट मध्ये जे 2024 चा इंडेक्स लिस्ट आहे त्यामध्ये इंडियाने क्लिंच केलेलं आहे. इंडिया कोणत्या पोझिशनवर आहे? 39 पोझिशनवर आहे इंडिया. आणि युएस ने टॉप केलेला आहे, म्हणजे युएस लिस्ट मध्ये फर्स्ट नंबरवर आहे. ओके, इंडियाने साऊथ एशिया लोअर मिडल इन्कम इकॉनॉमिक्स मध्ये साऊथ एशिया मधून इंडियाचा रँक आहे, हायएस्ट रँक आहे त्याच्यामध्ये लोअर मिडल इन्कम इकॉनॉमिक्स मध्ये. सो 2021 मध्ये जो इंडेक्स पब्लिश झालेला होता त्यामध्ये इंडियाचा रँक होता 54 आणि आता आहे 39. तो जो ओव्हरऑल स्कोर असतो इंडेक्सचा तो असतो 7. तर 7 ओव्हरऑल स्कोर असतो आणि जो फर्स्ट नंबर असतो, एक जो असतो तो वर्स्ट असतो आणि जो 7 असतो तो बेस्ट असतो. तर इंडियाचा किती आहे स्कोर? 4.25 हा इंडियाचा स्कोर आहे. ओके, सो बायनियल इंडेक्स जे आहे त्यांनी ट्रॅव्हल अँड टुरिझम या सेक्टरमध्ये 119 कंट्रीजला अॅनलाइज केलेला आहे. सोबतच जे फॅक्टर्स असतात आणि पॉलिसीज आहे जे टुरिझम डेव्हलपमेंटला काय देतात, चालना देतात, त्यांनी काय केलेलं आहे, इव्हॅल्युएट केलेलं आहे. कोणी? बायनियल इंडेक्सनी. तो हे तर झालं कशाबद्दल की 119 कंट्रीजला अॅनलाइज केलेलं आहे बायनियल इंडेक्सने ट्रॅव्हल अँड टुरिझम सेक्टरमध्ये. सोबतच जे फॅक्टर्स आणि पॉलिसीज आहे टुरिझम डेव्हलपमेंटला चालना देण्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी, तर त्यांना काय केलेलं आहे, त्यांनी इव्हॅल्युएट सुद्धा केलेलं आहे. तर आता ही तर झाली बायनियल इंडेक्स बद्दल. जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 आहे त्यामध्ये सो युएस फर्स्ट वर आहे आणि इंडियाचा रँक हा 39 पोझिशनवर आहे. आता बघूया सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ म्हणजे टॉप 5 मध्ये कोणत्या कंट्रीज आहे. सो युएस नंतर फर्स्ट तर युएस आहे, सेकंड आहे स्पेन, थर्ड आहे जपान, फोर्थ आहे फ्रान्स आणि फिफ्थ आहे ऑस्ट्रेलिया. ओके, तर ह्या ज्या कंट्रीज आहे युएस, स्पेन, जपान, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या टॉप 5 मध्ये आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 च्या या वर्षीच्या लिस्ट मध्ये. ओके, सो न्यूज अशी आहे की इंडियाचा 39th पोझिशन आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये. सोबतच फर्स्ट नंबरवर आहे युएस, सेकंड वर आहे स्पेन, थर्ड आहे जपान, फोर्थ आहे फ्रान्स आणि फिफ्थ आहे ऑस्ट्रेलिया. सो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे ओके, तर स्टार इंडियन मेन्स बॅडमिंटन डुओ. तर हा मेन्स बॅडमिंटनचा डुओ आहे ज्याच्यामध्ये सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बँकॉक इथे झालेल्या थायलंड ओपन सुपर 500 बँकॉक इथे झालेल्या थायलंड ओपन सुपर 500 या लेटेस्ट बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन मध्ये काय केलेलं आहे, एक टॉप स्पॉट त्यांनी कमवलेला आहे, टॉप स्पॉट त्यांनी जिंकलेला आहे आणि त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे, गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. ओके, तर बिफोर टुर्नामेंटच्या आधी ही जी टुर्नामेंट झालेली त्यांची, त्याच्या आधी सात्विक आणि चिराग जे आहे ते थर्ड रँकवर होते. ओके, ते थर्ड रँकवर होते. नंतर त्यांनी सरपास केलेला आहे. कोणाला सरपास केलेला आहे, कोणाला मागे टाकलेला आहे? चायनाच्या ल्यांग वे केंग आणि वॅन चांग या डोला त्यांनी मागे टाकलेला आहे. सोबतच साऊथ कोरियाच्या मिन ह्योंग कॅंग आणि सियोंग जे सियोल यांनी काय केलेलं आहे, हे थर्ड पोझिशनवर आहे. म्हणजे थर्ड पोझिशनवर होते इंडियाचा डुओ सात्विक साईराज आणि चिराग. सो त्यांनी चायनाच्या डुओला लिएंग आणि वॅंग यांना मागे टाकलेला आहे, त्यांना बीट केलेला आहे आणि फर्स्ट पोझिशन त्यांनी मिळवलेली आहे, टॉप पोझिशन. सेकंड नंबरवर आहे चायना आणि थर्ड वर आहे साऊथ कोरियाचा डुओ. ओके, सो सात्विक आणि चिराग यांनी काय केलेलं आहे, एक निर्दोष फोरम शो केलेला आहे त्यांच्या
थ्रू आउट टुर्नामेंट मध्ये आणि विनिंग ऑल देअर मॅचेस इन स्टेट गेम्स, आणि स्टेट गेम मध्ये त्यांनी सगळ्या मॅचेस ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत. तर त्यांचा जो डॉमिनंट परफॉर्मन्स होता, हायलाइट काय करतो, फायनल वॉज हायलाइटेड इन द फायनल मध्ये त्यांचा डॉमिनंट परफॉर्मन्स जो आहे तो हायलाइट करतो. कशाला, त्यांनी डिफीट केलेला आहे चायनाच्या चेंग बो यांग यांना आणि लिऊ ही यांना 21-15 46 मिनिट मध्ये त्यांनी डिफीट केलेला आहे या ड्युओला. ओके, आणि सेक्युअर केलेला आहे त्यांचा सेकंड थायलंड ओपन मेन्स डबल टायटल. सो फर्स्ट आधी पण ते जिंकलेले आहे थायलंड ओपन मेन्स डबल टायटल, आणि हा जो आहे या टुर्नामेंट मधला हा त्यांचा सेकंड थायलंड ओपन मेन्स डबल टायटल होता आणि तो त्यांनी जिंकलेला आहे. ओके, सो न्यूज अशी आहे आपली की जे लेटेस्ट बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बँकॉक मध्ये झालेलं थायलंड ओपन सुपर 500 यामध्ये इंडियाचे मेन्स बॅडमिंटन डुओ आहे सात्विक साईराज आणि चिराग यांनी टॉप स्पॉट मिळवलेला आहे, गोल्ड मेडल मिळवलेला आहे. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या एकता भयान. ओके, यांनी गोल्ड मेडल सिक्युअर केलेलं आहे. बघा इंडियन्स किती समोर गेलेले आहे, पुढे गेलेले आहे. तसं तुम्ही पण दररोजच्या न्यूज वाचत जा आणि एक्झाम छान देत जा, त्यामुळे तुम्ही पण पुढे जाल. ओके, तर बघूया आता. गोल्ड मेडल तर नाही मिळणार, पण कसं आहे तुम्हाला बँकेमध्ये नोकरी मिळू शकते. तुम्ही IAS जर प्रिपरेशन करत असाल, UPSC करत असाल तर त्यामध्ये पण तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके, सो बघूया आता. इंडियाच्या एकता भयान जे आहे त्यांनी गोल्ड मेडल सिक्युअर केलेला आहे. त्यांचा जो सीझन बेस्ट थ्रो होता किती होता, 20.12 मीटरचा त्यांचा सीझन बेस्ट थ्रो त्यांनी करून गोल्ड मेडल त्यांनी जिंकलेला आहे. कशामध्ये, इन वुमेन F51 क्लब थ्रो कॉम्पिटिशन मध्ये, जे कुठे होतं, जापान मधल्या कोबे इथे. ओके, वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप जापान मधल्या कोबे इथे होतं. तिथे एकता भयान यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे वुमेन्स F51 क्लब थ्रो कॉम्पिटिशन मध्ये. ओके, आणि त्यांचा बेस्ट थ्रो होता 20.12 मीटर. आता सिल्वर कोणाला मिळालेला आहे, सो कशिश लाक्रा यांना सिल्वर मिळालेला आहे. त्यांचा जो थ्रो होता तो होता 14.56 मीटर. आणि नेक्स्ट अल्जेरियाचे नटजेट बोल्शेव यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे. त्यांचा थ्रो होता 12.70 मीटर. ओके, सो फर्स्ट आहे इंडियाचे एकता भयान, सेकंड आहे इंडियाचे कशिश लाक्रा, आणि थर्ड पोझिशनवर आहे ज्यांना ब्रॉन्झ मिळालेला आहे ते आहे अल्जेरियाचे नटजेट. सो आता ही तर झाली न्यूज आपली कशाची, जो F51 क्लब थ्रो कॉम्पिटिशन होता त्याबद्दलची. तर एकता भयान यांनी गोल्ड सिक्युअर केलेला आहे. सो आपण आधी पण एक न्यूज घेतलेली आहे ज्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे पॅरा एशियन गेम्स मध्ये, त्या आहे दीप्ती. ओके, दीप्ती यांना पॅरा एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळालेला आहे. त्यांचा जो रेकॉर्ड होता, वर्ल्ड रेकॉर्ड होता त्यांचा टाइम 55.07 सेकंड होता वुमेन्स 400 मीटर T20 कॅटेगरीच्या रेस मध्ये. ओके, सो आता वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप बद्दल बघून घेऊया. फॉर्मरली काय म्हटलं जायचं त्याला, IPC ऍथलीट्स वर्ल्ड चॅम्पियनशिप. 1994 आणि 1994 ते 2017 पर्यंत त्यांना काय म्हटलं जायचं, वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिपला IPC ऍथलीट्स वर्ल्ड चॅम्पियनशिप. स्पोर्ट्स काय असते त्याच्यामध्ये, ऍथलेटिक्स असते. फाउंड कधी झालं, 1994 मध्ये. 2024 मध्ये कोणत्या सिटीने होस्ट केलेला आहे, जापान मधल्या कोबेने होस्ट केलेला आहे. हा 11वा एडिशन होता. आणि मेन व्हेन्यू जिथे पूर्ण टुर्नामेंट झालेली आहे, जिथे पूर्ण टुर्नामेंट होत आहे, तो व्हेन्यू कोणता होता, मेन कोबे युनिव्हर्सिटी मेमोरियल स्टेडियम. तो या स्टेडियम मध्ये पूर्ण जी टुर्नामेंट आहे ती पार पडत आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज आहे, युरोपियन युनियन मिनिस्टर्सनी काय केलेलं आहे, एक मत देऊन, म्हणजे एक मत झालेलं आहे युरोपियन युनियन मिनिस्टर्सचं. त्यांनी एक मत देऊन अप्रुव्हल केलेलं आहे
फायनल अप्रुव्हल दिलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्टला. ओके, तर त्यामुळे काय होणार आहे, यांच्या अप्रुव्हलमुळे जे ह्या न्यू लॉ मुळे काय होणार आहे, ते रेग्युलेट करणार आहे यूज ऑफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी. तर ट्रान्सफॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी यूज करून जे पण लॉ एन्फोर्समेंट आणि एम्प्लॉयमेंट मध्ये येणाऱ्या हाय रिस्क सिच्युएशन आहे त्याला काय करतील, ते रेग्युलेट करणार आहे या लॉ थ्रू, जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्ट जो आहे त्याच्या थ्रू रेग्युलेट करणार आहे. ओके, तर जे सिस्टीम इंटेंडेड यूज इन हाय रिस्क सिच्युएशन जे आहे त्याच्यामध्ये लॉ एनेक्सिस मध्ये ते लिस्ट आहे पूर्ण की कोणते जे आहे ते हाय रिस्क सिच्युएशन्स आहे. ओके, तर सम कोणते आहे, सच एज चायनीज स्टाईल सोशल क्रेडिट स्कोरिंग, त्यांना काय करणार आहे, त्यांना बॅन करण्यात येणार आहे. चायनीज स्टाईल सोशल क्रेडिट स्कोरिंग जे आहे त्याला बॅन करणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो ऍक्ट आहे त्याच्या थ्रू. ओके, सो युरोपियन युनियन क्या आहे, सुपर नॅशनल पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक युनियन आहे 27 मेंबर स्टेटची आणि लोकेटेड आहे प्रायमरीली युरोप मध्ये लोकेटेड आहे. कॅपिटल आहे ब्रुसेल्स. प्रेसिडेंट ऑफ युरोपियन काउन्सिल आहे चार्ल्स मायकेल आणि करन्सी आहे युरो. ओके, तो युरोपियन युनियनने काय केलेलं आहे, फायनल अप्रुव्हल दिलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्ट याला. सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, आता ही आहे शक्ती 2024. तर शक्ती 2024 ही एक एक्सरसाइज आहे, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. तर कोणामधली आहे ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, इंडिया आणि फ्रान्स. तो इंडिया आणि फ्रान्सची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली तर त्याचं नाव आहे शक्ती आणि या वर्षीचं एडिशन आहे 2024 ना, म्हणून शक्ती 2024. ओके, तर बघूया कुठे होत आहे, कुठे झालेला आहे हा. तर हा आहे सेव्हन्थ एडिशन आहे. तर शक्ती 2024 हा 7th एडिशन आहे या वर्षीचा आणि ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे कशामधली, इंडिया आणि फ्रान्स यांच्यामधली. ओके, इंडिया आणि फ्रान्स या 2 कंट्रीज मधली. आणि कुठे होत आहे, कुठे स्टार्ट झालेली आहे, मेघालयाच्या उमरोई इथे. ओके, इथे पार पडत आहे शक्ती 2024 ही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज. सो या वर्षी काय आहे, ते एक सिग्निफिकंट एस्केलेशन केलेलं आहे. कशामध्ये सिग्निफिकंट एक्सेलेशन म्हणजे बढोतरी केलेली आहे, एक्सलेट केलेलं आहे. कॉम्प्लेक्सिटी आणि फीचर होणार आहे डबल ट्रूप डिप्लॉयमेंट कम्पेअर टू प्रिव्हियस एडिशन. तर जे प्रिव्हियस इयरचा एडिशन होता त्याच्या कम्पेअर मध्ये या वर्षी डबल ट्रूप डिप्लॉयमेंट म्हणजे जे तैनात असतात, सैनिक तैनात असतात, सोल्जर तैनात असतात, त्यांना डबल करण्यात आलेला आहे. ओके, प्रिव्हियस एडिशनच्या कम्पेअर मध्ये. सो एक्सरसाइजचा फोकस कशावर आहे, जे ग्राउंड कंट्रोल ऑपरेशन्स आहे माउंटेनस आणि सेमी अर्बन एन्व्हायरमेंट मधले जे ग्राउंड कंट्रोल ऑपरेशन्स आहे त्यांना काय करणे, ऑनिंग स्किल्स म्हणजे स्मूथ आणि शार्प काय करणे, त्या स्किल्सला कंट्रोल करणे, त्या ऑपरेशनला कंट्रोल करण्याचा त्यांचा एक फोकस आहे एक्सरसाइजचा. ओके, आणि नेक्स्ट या वर्षी आणखी काय करणार आहे शक्ती, इंटिग्रेट करणार आहे फर्स्ट टाइम नेव्ही यांच्यासोबत फर्स्ट टाइम काय करणार आहे, एअरफोर्स ऍसेट्स इंटिग्रेट करणार आहे. ओके, आणि एअर फोर्स ऑब्झर्वर सुद्धा. सो फर्स्ट टाइम करणार आहे नेव्ही आणि एअरफोर्स ऍसेट इंटिग्रेट करणार आहे. सो तर या एक्सरसाइज मध्ये काय होणार आहे, मेनली जे इंडियन आर्मी आणि फ्रेंच कॉन्टिजेंट आहे त्यांचे जे पण एक्सपर्टाइज आहे, जसं इंडियन आर्मीचं ज्याच्यामध्ये एक्सपर्टाइज आहे तर ते काय करणार आहे, एक्सचेंज करणार आहे त्यांचे एक्सपर्टाइज
जसं फ्रेंच आर्मीचं कशामध्ये एक्सपर्टाईज असेल तर ते इंडिया सोबत एक्सचेंज करेल त्यांचं एक्सपर्टाईज. सो याला की हायलाइट केलं गेलेलं आहे. सोबतच जे इलाइट सोल्जर्स आहे, इलाइट सोल्जर्स म्हणजे जे उच्च सोल्जर्स आहे कशामधले, लिगन इंट्रॅगर म्हणजे फ्रेंच फॉरेन लिगन मधले जे उच्च सोल्जर्स आहे ते पण फ्रेंच कॉन्टिजेंट मध्ये म्हणजे या एक्सरसाइज मध्ये सामील होणार आहेत. ओके, सो इंडियन आर्मी काय शेअर करणार आहे, फ्रेंच आर्मी आहे, फ्रेंच कॉन्टिजेंट आहे त्यांच्यासोबत काय शेअर करणार आहे, यांना जो जंगल सर्वायवल टेक्निक्सचा वास्ट एक्सपिरियन्स आहे तो त्यांच्यासोबत शेअर करणार आहे. वाईल बोथ साइड विल ट्रेन इन माउंटेन सेल्फ प्रिझर्वेशन टॅक्टिक्स. आणि बोथ साइड कशामध्ये ट्रेन करणार आहेत ते, माउंटेन सेल्फ प्रिझर्वेशन टॅक्टिक्स मध्ये दोन्ही पण साइडचे ज्या आर्मी आहे त्या ट्रेन करणार आहेत. नेक्स्ट आहे दिस एक्सचेंज. या एक्सचेंज मुळे काय होणार आहे, फॉस्टर म्युच्युअल लर्निंग म्हणजे म्युच्युअल लर्निंगला चालना मिळणार आहे, फॉस्टर होणार आहे. सोबतच जे कॅपेबिलिटीज आहे दोन्ही फोर्सेसच्या त्याला ब्लॉस्टर सुद्धा मिळणार आहे. ओके, शक्ती 2024 जे सर्व्स ॲज पोटेंट सिम्बॉल ऑफ द इंटेन्सिफाइंग इंडो फ्रेंच डिफेन्स टाइल्स. तर जे शक्ती 2024 आहे ती काय सर्व करते, सर्व ॲज पोटेंट सिम्बॉल कशा करता, जे इंडो फ्रेंच डिफेन्स टाईज आहे, टाय आहे दोन्ही कंट्रीज मधला त्याला इंटेन्सिफाय करते. ओके, तो एवढं लक्षात ठेवा की जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे इंडिया आणि फ्रान्स मधली, तिचं नाव आहे शक्ती. सो या वर्षीचा जो 2024 चा जो एडिशन होता तो 7th एडिशन होता आणि कुठे पार पडणार आहे हा 7th एडिशन, मेघालयाच्या उमरोईमध्ये. ओके, आणि तिथे जे फ्रेंच फॉरेन लिगनचे उच्च सोल्जर्स आहे ते सुद्धा पार्टिसिपेट करणार आहेत. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे, आता जसं मागे मी न्यूज घेतलेली होती मागच्या सेशन मध्ये की हेलिकॉप्टर क्रॅश झाला होता, त्यामध्ये जे इराणचे प्रेसिडेंट आहे, ओके, ते आणि जे फॉरेन मिनिस्टर आहे ते त्यांची डेथ झालेली आहे. सो प्रेसिडेंट म्हणून मोहम्मद मुखबिर यांना ऍक्टिंग इंटर्म प्रेसिडेंट म्हणून त्यांना सोपवण्यात आलेला आहे चार्ज. आणि सोबतच आता जे फॉरेन मिनिस्टर आहे, ओके, तर बघू न्यूज. इराणचे फॉरेन मिनिस्टर अमीर अब्दुल्लाहिन इन हेलिकॉप्टर क्रॅश. ओके, त्यांचं पण हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये 19 मेला काय झालेली, डेथ झालेली आहे. तो आता त्यांच्या जागेवर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, जे अली बाघेरी त्यांना ऍक्टिंग फॉरेन मिनिस्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. कोणाच्या जागेवर, जे फॉरेन मिनिस्टर होते अमीर अब्दुल्लाहिन त्यांच्या जागेवर अली बाघेरी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. तो बाघेरी काय आहे, अ सीझन डिप्लोमॅट. प्रिव्हियसली ते कुठे सर्व्हिस देत होते, ऍज अ डेप्युटी फॉरेन मिनिस्टर म्हणून ते सर्व्हिस देत होते अंडर अमीर अब्दुल्लाहिन वॉज अनाउन्स्ड ॲज द इंट्रीम. ओके, जेव्हा अमीर अब्दुल्लाहिन यांना इंट्रीम म्हणून अनाउन्स करण्यात आलेलं होतं तेव्हा प्रिव्हियसली ते डेप्युटी फॉरेन मिनिस्टर म्हणून सर्व्हिस देत होते. ओके, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, बॅकग्राऊंड आहे इन न्यूक्लिअर निगोसिएशन अँड अ क्लोज असोसिएशन विथ सुप्रीम लीडर अयतोल्ला खामेनी. ओके, त्यांचा बॅकग्राऊंड जो आहे तो निगोशिएशन मध्ये आहे, न्यूक्लिअर निगोशिएशन मध्ये. सोबतच त्यांचा क्लोज असोसिएशन कोणासोबत आहे, जे सुप्रीम लीडर आहे अयातो खामेनी यांच्यासोबत त्यांचा एक क्लोज असोसिएशन सुद्धा आहे. तो इराण बद्दल कॅपिटल आहे तेहरान, सुप्रीम लीडर आहे अली खामेनी, प्रेसिडेंट आहे मोहम्मद मुखबिर, हे पण ऍक्टिंग आहे. सो करन्सी आहे इराणियन रियल. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे रियल मॅड्रिडचे मिडफिल्डर टोनी क्रोस
यांनी काय केलेलं आहे, रिटायरमेंट अनाउन्स केलेलं आहे फ्रॉम फुटबॉल. ओके, आफ्टर प्लेइंग फॉर जर्मनी. या समर मध्ये काय युरोपियन चॅम्पियनशिप इथे जर्मनी कडून खेळणार आहेत ते फॉर. ओके, तर त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, फुटबॉल मधून त्यांचं रिटायरमेंट अनाउन्स केलेलं आहे. क्रॉस हे 34 इयर्सचे आहे. त्यांनी जेव्हापासनं जॉईन केलेलं होतं, ओके, 2014 पासून त्यांनी जॉईन केलेलं होतं आणि त्यांनी 22 ट्रॉफीज मॅड्रिडला काय केलेले आहे, जिंकून दिलेले आहे. सो 2014 पासून त्यांनी जॉईन केलेलं होतं आणि 22 ट्रॉफीज त्यांनी मॅड्रिडला जिंकून दिलेल्या आहे त्यांच्या करिअरच्या स्टार्टिंग पासून. सो करिअरच्या स्टार्टिंग पासून त्यांनी 22 ट्रॉफीज जिंकून दिलेल्या आहे मॅड्रिडला, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे चॅम्पियन्स लीग प्लस अनादर विथ बेन मंच आणि 4 आहे ला लिगा टायटल. ओके, तर नेक्स्ट जे आहे, त्यांनी त्यांचा फर्स्ट टर्म डेब्यू कधी केलेला होता, सप्टेंबर 2007 मध्ये केलेला होता. सप्टेंबर 2007 मध्ये त्यांनी त्यांचा फर्स्ट टीम डेब्यू केलेला होता. कुठे केलेला होता त्यांनी, क्रॉस प्लेड फॉर बॅन मंच. तर जे युथ लेवलचा जो एक चॅम्पियनशिप किंवा टुर्नामेंट होता, त्याच्यामध्ये त्यांनी बॅन मंच इथे काय केलेला होता, त्यांचा फर्स्ट टीम डेब्यू केलेला होता सप्टेंबर 2007 मध्ये. ही वॉज अ पार्ट ऑफ बायर स्क्वॅड. आणि ते काय होते, जे चॅम्पियन्स लीग 2013 मध्ये जे चॅम्पियन्स लीग जिंकलेलं होतं, तर त्याच्या काय होते, ते बायर स्क्वॅडचे एक पार्ट सुद्धा होते. ओके, बिफोर जॉईनिंग मॅड्रिड नेक्स्ट समर. तर सिन्स दॅट टाइम ही हॅज बीन अ की फिगर. ते की फिगर होते मॅड्रिडच्या मिडफिल्डचे. आणि त्यांनी काय एक आयकॉनिक ट्रायो सुद्धा बनवला होता. तर त्यांचा आयकॉनिक ट्रायो कोणासोबत होता, लुका मोड्रिक आणि कॅसेमिरो. तर लुका मोड्रिक, कॅसेमिरो आणि टोनी क्रॉस यांचा काय होता, एक ट्रायो होता. त्यांनी ट्रायो फॉर्म केलेला होता. सो ही न्यूज होती की रिअल मॅड्रिडचे टोनी क्रॉसनी काय केलेलं आहे, त्यांचं रिटायरमेंट अनाउन्स केलेलं आहे आफ्टर युरो 2024. तर जे युरोपियन चॅम्पियनशिप होणार आहे 2024 समर मध्ये, त्याच्यानंतर ते काय करणार आहे, रिटायरमेंट त्यांनी अनाउन्स केलेली आहे. ते त्याच्यानंतर डायरेक्ट रिटायर होऊन जाणार आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज काय आहे, ग्लोबल सिटी इंडेक्स 2024 याची लिस्ट आलेली आहे, पब्लिश झालेली आहे. ओके, कशाची, ग्लोबल सिटी इंडेक्स ही पब्लिश झालेली आहे, रिलीज झालेली आहे रँकिंग. तर त्या रँकिंग नुसार दिल्ली काय आहे, बेस्ट अमंग इंडियन सिटीज. तर ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स 1000 ग्लोबल सिटीज रँकिंग जी रिलीज झालेली आहे, काय रिलीज झालेली आहे, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स 1000 ग्लोबल सिटीची रँकिंग जी रिलीज झालेली आहे, त्याच्यानुसार दिल्ली काय आहे, हे बेस्ट आहे. इंडियन सिटीज जे आहे सगळ्या, त्याच्यामधून दिल्ली ही बेस्ट आहे. ओके, जी नॅशनल कॅपिटल आहे, द नॅशनल कॅपिटल हाऊएव्हर रँक 350 ऑन द ग्लोबल लिस्ट. तर लिस्ट मध्ये दिल्ली कितव्या रँकवर आहे, 350 या रँकवर आहे. जी 1000 ग्लोबल सिटीजची रँकिंग आहे त्याच्यामध्ये 350 रँकवर आहे दिल्ली. So several other Indian cities have taken much lower position. तर आणखी इंडिया मधल्या आणखी काही सिटीज आहेत ज्यांची खूप लोअर पोझिशनवर आहे, म्हणजे खूप लोअर पोझिशनवर आहे त्यांच्या लिस्ट मध्ये रँकिंग नुसार. तर अकॉर्डिंग टू रिपोर्ट जे सेव्हरल पॅरामीटर्स आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इकॉनॉमिक्स, ह्युमन कॅपिटल आणि क्वालिटी ऑफ लाईफ. तर या पॅरामीटर्स नुसार दिल्ली काय आहे, दिल्ली ही फार बेटर आहे मुंबईपेक्षा. ओके, कोणते पॅरामीटर्स, इकॉनॉमिक्स, ह्युमन कॅपिटल आणि क्वालिटी ऑफ लाईफ. या पॅरामीटर्स हे असे सेव्हरल पॅरामीटर्स आहे, त्यामध्ये दिल्ली ही बेटर आहे मुंबईपेक्षा. नेक्स्ट बघूया. आता बेटर तर आहे दिल्ली या सेक्टर्स मध्ये, या पॅरामीटर्स मध्ये, पण दिल्ली काय आहे, वर्स पण आहे.
कोणत्या पॅरामीटर मध्ये वर्स आहे दिल्ली? ती एन्व्हायरमेंटल रँकिंग मध्ये. सो एन्व्हायरमेंटल रँकिंग मध्ये वर्स आहे दिल्ली. तर इथे दिल्लीची एक चांगली साईड पण आहे आणि एक वाईट साईड पण आहे. सो while all the Indian cities rank 380 in governance, बाकीचे जे आहे ऑल द इंडियन सिटीज ते 380 आहे, रँक त्यांचा 380 आहे गव्हर्नन्स मध्ये. आणि दिल्ली वॉज रँक 973 इन एन्व्हायरमेंटल कॅटेगरी. बघा कुठे तर 1000 ग्लोबल सिटीज रँकिंग मध्ये दिल्ली 350 वर आहे आणि एन्व्हायरमेंटल कॅटेगरी मध्ये किती आहे? 973 आहे. The worst among all the Indian cities except उत्तर प्रदेश सुलतानपूर. बाकीचे जे सिटीज आहे त्यांच्यामधून 973 रँक तर आहे दिल्लीचा, म्हणजे वर्स आहे. पण एक एक्सेप्ट आहे, एक्सेप्शनल आहे उत्तर प्रदेशचं सुलतानपूर. तो उत्तर प्रदेशचं सुलतानपूर पण काय आहे? त्या सेम कॅटेगरीमध्ये वर्स आहे. सो त्याचा रँक किती आहे? 989 त्याचा रँक आहे. ओके, त्याच कॅटेगरीमध्ये, सेम कॅटेगरी, एन्व्हायरमेंटल कॅटेगरीमध्ये. द सिटी ऑफ सुलतानपूर जे लोकेटेड आहे उत्तर प्रदेश मध्ये, रँक द लोवेस्ट ऍट द 1000 स्पॉट. तर जी 1000 ग्लोबल सिटीज रँकिंग आहे ही तर झालं एन्व्हायरमेंटल कॅटेगरीमध्ये. जी आधीची जी होती रँकिंग कशाची होती? ती इकॉनॉमिक्स, ह्युमन कॅपिटल आणि इकॉनॉमिक्सची होती. ओके, ऑक्सफर्डची इकॉनॉमिक्स 1000 ग्लोबल सिटीजची जी रँकिंग होती त्यामध्ये सुलतानपूर जे आहे ते 1000 स्पॉट वर आहे, म्हणजे सगळ्यात लोवेस्ट वर आहे, एकदम खाली. ओके, द ग्लोबल सिटीज इंडेक्स कव्हर 1000 मेजर सिटीज इन द वर्ल्ड लोकेटेड इन 163 डिफरंट कंट्रीज. तर जे 163 डिफरंट कंट्रीज आहे त्यामधले 1000 मेजर सिटीज जे आहे त्याची काय दिलेलं आहे? त्या ग्लोबल सिटीजचा इंडेक्स कव्हर करण्यात आलेला आहे. ज्या पण 163 कंट्रीज मधले ज्या सिटीज आहे, 1000 सिटीज आहे, त्यांना या लिस्ट मध्ये, या रँकिंग मध्ये काय केलेलं आहे? रँक करण्यात आलेला आहे. सो इंडिया मधली उत्तर प्रदेशची जे सुलतानपूर आहे ती 1000 वर आहे. 1000 स्पॉटचा तिचा म्हणजे एकदम वर्स्ट आहे. सो आणि दिल्ली जी आहे 350 रँक वर आहे. ओके, नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज आहे व्हिएतनाम नॅशनल असेंब्ली यांनी काय केलेलं आहे? जे हनोई आहे, ठीक आहे, हनोई इथे काय झालेलं? एक वोटिंग झालेलं. ओके, व्हिएतनामच्या नॅशनल असेंब्लीने काय केलेलं? हनोई मध्ये एक वोटिंग झालेलं आहे. तर त्या वोटिंग नुसार लेम काय आहे? पब्लिक सिक्युरिटी मिनिस्टर आहे. तर त्यांना काय अपॉइंट करण्यात आलेलं आहे? त्यांना अप्रुव्हल दिलेलं आहे ऍज अ नेक्स्ट प्रेसिडेंट म्हणून. त्यांना अप्रुव्हल मिळालेलं आहे कशानंतर? जे वोटिंग झालेली आहे हनोई मध्ये त्यानंतर. सो व्हिएतनामचे आता प्रेसिडेंट कोण राहणार आहे? लॅम हे राहणार आहे. तर यांची जी अपॉइंटमेंट आहे ती कोणाच्या नंतर घेण्यात आलेली आहे? नियरली 2 months आफ्टर व्हिएतनामचे जे फॉर्मर प्रेसिडेंट आहे वो वॅन थ्योंग. तर वो वॅन थ्योंग यांनी काय केलेलं? जे काही त्यांनी करप्शन क्रॅकडाऊन मध्ये त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे, तर त्याच्या 2 महिन्यानंतरच त्यांची अपॉइंटमेंट ही करण्यात आलेली आहे. अपॉइंटमेंटचं अप्रुव्हल करण्यात आलेलं आहे. सो लॅम काय आहे? हॅज बिकम द 3rd प्रेसिडेंट. तर जी कंट्री, ओके, ती कंट्री काय मानल्या जाते? ही स्टेबल पॉलिटिक्सनी तिथे ती कंट्री काय आहे? रेप्युटेड आहे. पण काय झालेलं आहे? 18 महिन्यापेक्षा पण कमी महिन्यामध्ये तिथे काय 3 प्रेसिडेंट काय झालेले आहे? चेंज झालेले आहेत. ओके, आणि 3rd प्रेसिडेंट कोण आहे? आता लेम हे 3rd प्रेसिडेंट आहे. ओके, आणि तिला काय म्हटलं जाते? त्या कंट्रीला स्टेबल पॉलिटिक्सनी ती रेप्युटेड आहे. पण सलग 18 महिन्यापेक्षा पण कमी महिन्यामध्ये 3 प्रेसिडेंट चेंज झालेले आहेत तिथले. तो लेम काय आहे? हे 3rd मोस्ट पॉवरफुल मॅन आहे. लेम हे 3rd मोस्ट पॉवरफुल मॅन आहे व्हिएतनाम मधले, बिसाइड पार्टी चीफ अँड प्राईम मिनिस्टर.
तर पार्टी चीफ आणि प्राईम मिनिस्टरच्या नंतर लेम हे काय आहे, थर्ड मोस्ट पॉवरफुल मॅन आहे व्हिएतनाम मधले. ओके, त्यांनी त्यांचं जे पब्लिक सिक्युरिटीचे जे मिनिस्टर होते तेव्हा ते पब्लिक सिक्युरिटीचे जे मिनिस्टर होते त्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पुष्कळशा डिसिडेंट्स आणि ब्लॉगर्सला काय केलेलं आहे, जेलमध्ये पाठवलेलं आहे त्यांच्या त्या टेन्युअर मध्ये. सो लेम वॉज हँडेड द पब्लिक सिक्युरिटी पोर्टफोलिओ इन 2016. तर 2016 मध्ये त्यांना पब्लिक सिक्युरिटी पोर्टफोलिओ काय केला होता, म्हणजे त्यांना हँडओव्हर करण्यात आलेला होता. तो न्यूज ही आहे की व्हिएतनामने काय केलेलं आहे, अनाऊन्स केलेलं आहे फॉरेन मिनिस्ट्री टू लेम ॲज न्यू प्रेसिडेंट. तर जे काय होते पब्लिक सिक्युरिटी मिनिस्टर होते लेम यांना आता प्रेसिडेंट म्हणून ॲज अ प्रेसिडेंट म्हणून काय केलेलं आहे, अपॉइंट करण्यात आलेलं आहे. त्यांची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे कशाचे, व्हिएतनामचे प्रेसिडेंट म्हणून. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन ड्रग मेजर. तर इंडियन ड्रग मेजर कोणती आहे ती, झायडस लाईफ सायन्स यांनी फायनल काय एक अप्रुव्हल रिसीव्ह केलेला आहे. कोणी अप्रुव्हल दिलेला आहे, US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, USFDA. तर US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननी झायडस लाईफ सायन्स यांना फायनल अप्रुव्हल दिलेला आहे. कशासाठी अप्रुव्हल दिलेला आहे, जे अस्थमाला ट्रीट करण्यासाठी थिओफिलिन एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट्स आहे. ओके, त्यांना सेल करण्यासाठी मार्केटमध्ये त्यांचं सेलिंग करण्यासाठी त्यांना फायनल अप्रुव्हल देण्यात आलेला आहे. कोणाला, झायडस लाईफ सायन्स यांना. सो थिओफिलाइन काय आहे, ही एक अस्थमा आणि क्रोनिक ऑब्स्ट्रक्शन पल्मोनरी डिसीजला क्युअर करण्यासाठी किंवा ट्रीट करण्यासाठी यूज होत असते. ओके, ही टॅबलेट थिओफिलाइन. सो US रेग्युलेटरने काय अप्रुव्हल तर दिलेला आहे सेल करण्यासाठी टॅबलेट्स, पण त्याचे डोजेस सुद्धा आहे. इतके डोजेस काय करू शकतो, ते जे झायडस आहे ते तेवढेच डोजेस सेल करू शकतात. तर किती डोजेस करू शकतात, 300 mg आणि 450 mg. 300 mg आणि 450 mg च्या टॅबलेट्स काय करू शकतात, ते त्या टॅबलेट्सला त्यांनी अप्रुव्हल दिलेला आहे. त्या टॅबलेटच्या 300 आणि 450 mg चा जो डोज आहे टॅबलेटचा, थिओफिलाइन टॅबलेटचा, त्याला काय दिलेला आहे, अप्रुव्हल दिलेला आहे सेलला. सो जे ड्रग आहे विल बी मॅन्युफॅक्चर्ड ॲट द ग्रुप फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन गुजरात अहमदाबाद स्टेट. तर जे गुजरात अहमदाबाद स्टेट आहे तिथे काय करणार आहे, ते ड्रग मॅन्युफॅक्चर करण्यात येणार आहे ग्रुप फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी. ओके, सो झायडस लाईफ सायन्स बद्दल बघूया. इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. ती एक ड्रग प्रोड्यूस करत आहे म्हणजे ती फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. ओके, फाउंडेड कधी झाली, 1952 मध्ये झाली. फाउंडर आहे रमनभाई पटेल. हेडक्वार्टर आहे गुजरातमध्ये. चेअरमन आहे पंकज आर पटेल आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे शर्विल पी पटेल. ओके, हे झालं झायडस लाईफ सायन्स यांच्याबद्दलची पूर्ण न्यूज. त्यांना अप्रुव्हल देण्यात आलेला आहे 300 mg आणि 450 mg चे डोजेस आहे थायोफिलिनचे त्याच्या सेल करण्याकरता. आणि कोणी अप्रुव्हल दिलेला आहे, US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने त्यांना अप्रुव्हल दिलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, सो आजच्या न्यूज वरचे आपण क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024. सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 मध्ये इंडियाचा कितवा रँक आहे, तर आहे 39th रँक. नेक्स्ट, विच इंडियन मेन्स बॅडमिंटन डुओ, कोणते जो डुओ आहे इंडियन मेन्स बॅडमिंटनचा, त्यांनी त्यांचा टॉप स्पॉट जो आहे तो परत मिळवलेला आहे. म्हणजे आधी पण त्यांचा तो टॉप स्पॉट होता आणि परत त्यांनी रिगेन केलेला आहे त्यांचा टॉप स्पॉट. कशामध्ये, जे लेटेस्ट बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन रँकिंग झालेलं आहे त्यामध्ये. तर कोणता डुओ आहे तो, त्यांचं नाव काय आहे, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. नेक्स्ट, which Indian athlete has secured gold medal in women's
F51 क्लब थ्रो कॉम्पिटिशन. तर कोणत्या इंडियन ऍथलीटनी वुमेन्स F51 क्लब थ्रो कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल सिक्युअर केलेला आहे वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये, जे कुठे झालेलं आहे, जपानच्या कोबेमध्ये. तर त्यांचं नाव आहे एकता भयान. नेक्स्ट, विच ऍक्ट हॅज रिसेंटली बीन अनअनिमसली गिवन फायनल अप्रुव्हल बाय द युनियन मिनिस्टर. तर युनियन मिनिस्टर्सनी एक मत करून एक ऍक्ट आहे, तो ऍक्ट रिसेंटली काय केलेला आहे, त्याला अप्रुव्हल दिलेला आहे. तर तो ऍक्ट कोणता आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्ट. नेक्स्ट, शक्ती इज अ जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड विच कंट्री. तर शक्ती ही जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज आहे इंडिया आणि कोणत्या कंट्री मधली? फ्रान्स. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द ऍक्टिंग फॉरेन मिनिस्टर ऑफ इराण. तर इराणचे ऍक्टिंग फॉरेन मिनिस्टर म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे? अली बाघेरी यांना. नेक्स्ट, नेम द रियल मॅड्रिड मिडफिल्डर हु विल रिटायर फ्रॉम फुटबॉल. ते काय होणार आहे? फुटबॉल मधून रिटायरमेंट घेणार आहे त्यांची आफ्टर प्लेइंग फॉर जर्मनी इन दिस समर. तर या समर मधल्या युरोपियन चॅम्पियनशिप मध्ये ते पार्ट घेतल्यानंतर, त्यांनी खेळल्यानंतर ते काय करणार आहे? रिटायरमेंट घेणार आहे. तर कोण आहेत ते आहे टोनी क्रोस. नेक्स्ट, विच इंडियन सिटी रँक बेस्ट इन द ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटी इंडेक्स 2024. तर ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटी इंडेक्स 2024 मध्ये कोणती इंडियन सिटी आहे जिने काय केलेलं आहे? जिचा रँक बेस्ट रँक आहे. ओके, बेस्ट रँक मिळवलेला आहे, तर ती आहे दिल्ली. नेक्स्ट, हु बिकेम द न्यू प्रेसिडेंट ऑफ व्हिएतनाम. तर कोणाला व्हिएतनामचा नवीन प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे नियरली 2 months आफ्टर व्हिएतनाम्स फॉर्मर प्रेसिडेंट. जे व्हिएतनामचे फॉर्मर प्रेसिडेंट आहे वो वॅन थो यांच्या रेजिग्नेशनच्या 2 महिन्यानंतर त्यांना काय केलेलं आहे? अपॉइंट करण्यात आलेले, ते आहे तो लॅम त्यांचं नाव आहे. नेक्स्ट, विच इंडियन मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी यांना काय मिळालेलं आहे? मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी कोणती आहे इंडियामधली जिला फायनल अप्रुव्हल मिळालेलं आहे कोणाकडनं? US फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन कडनं. कशासाठी? थिओफिल, जे एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट आहे अस्थमाला ट्रीट करण्यासाठी, त्याच्या सेलसाठी त्यांना अप्रुव्हल करण्यात आलेलं आहे. तर ती कोणती आहे? झायडस लाईफ सायन्स. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजची PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो आमच्या एक स्कॉलरशिप इव्हेंट आहे. सो स्कॉलरशिपच्या इव्हेंटला तुम्हाला जर काय करायचं असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर ते पण तुम्ही रजिस्टर करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे स्कॉलरशिपसाठी, तर आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. सो थँक्यू.